मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनाची केवायसी कशी करायची या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग सुरू करूया. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, गुगल ओपन करायचं आहे आणि गुगल मध्ये एक वेबसाईट ओपन करायची आहे, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in. या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनाची केवायसी करू शकता. ठीक आहे, तो साइट मध्ये जो देत आहे, मी लिहून देत आहे बघा साइट मध्ये, त्याच वेबसाईटला ओपन करायचं आहे गुगल मध्ये जाऊन. ठीक आहे, दुसरी वेबसाईट वरती जायचं नाही आहे. जी वेबसाईट मी देत आहे साइट मध्ये बघून घ्या, हीच ओरिजिनल वेबसाईट आहे. याच्यावर जाऊनही तुमची केवायसी होणार. तर ती वेबसाईट ओपन करायची आहे, इथं लिहिलेले आहे, गुगल मध्ये टाकायचे आहे, ओपन होऊन जाईल, नाही तर कमेंट बॉक्स मध्ये पण मी देऊन देईल. ठीक आहे, तिला ओपन जसं तुम्ही करणार, ओपन केल्यानंतर असा तुम्हाला पाहायला मिळून जाईल. आता इथं केवायसी कशी करायची आहे चले मी तुम्हाला सांगतो. इथं आल्यानंतर इथं सुरुवातीला आपल्याला बघायला मिळेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं नाव. तर इथं केवायसी करण्यासाठी कुठं क्लिक करायचं आहे लक्षात ठेवा. थोडस खाली यायचं आणि इथं एक नाव दिसेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे असं नाव बघायला मिळेल. लक्षात ठेवा, हे वाला नाव पाहून घ्या. इथंच क्लिक करायचं आहे, इकडे तिकडे क्लिक करू नका. हे जे नाव ब्लिंक करत आहे ना, इथं क्लिक करायचं आहे बघा. इथं क्लिक केल्यावर असं नाव आपल्याला इथं बघायला मिळून जाईल. आता इथं आहे केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं नाव. ठीक आहे, तर हे जे नाव आहे याच्या खाली लाभार्थी आधार क्रमांक असं लिहिलेलं आहे. तर लाभार्थीचा आधार क्रमांक इथं टाकायचा आहे. आणि लक्षात असू द्या, हा जो बॉक्स आहे याच्यावर जेव्हा तुम्ही आधार क्रमांक टाकणार तेव्हा ती डॉट मध्ये आपल्याला दिसेल, यानी की जो नंबर आपण टाकणार तो डॉट मध्ये नजर येणार, जो की नंबर मध्ये दिसणार नाही. तर याच्यासाठी आपण इथं क्लिक करायचं आहे. हा जो डोळावाला आयकन, ही आंखवाला आयकन इथे साईडला, याच्यावर क्लिक करून द्या, जेणेकरून जो तुम्ही आधार क्रमांक टाकणार तो तुम्हाला प्रॉपर दिसेल आणि डॉट मध्ये नजर येणार नाही आणि नंबर मध्ये दिसणार, जेणेकरून तुम्ही चुकीचा आधार क्रमांक टाकणार नाही. ठीक आहे, डॉट मध्ये जर दिसेल तर चुकीचा आधार क्रमांक टाकला जाईल असं होऊ शकतं. तर इथं डोळ्यावरती क्लिक करूनच आधार क्रमांक टाकायचा आहे, जेणेकरून तुम्ही चुकीचा आधार क्रमांक टाकला जाणार नाही. ठीक आहे, तर लाभार्थीचा आधार क्रमांक इथं टाकायचा आहे आणि खाली कॅपचा नाव दिसत असेल तर कॅपच्या नाव मध्ये एंटर कॅपचा असा नाव असेल. ठीक आहे, तर साईडला जो नंबर दिसेल तोच नंबर इथं टाकायचा आहे एंटर बॉक्स मध्ये. बघा, दरवेळेस हा नंबर बदलत असतो, तर तुमच्या मोबाईल मध्ये जो नंबर येत असेल हाच इथं टाकायचा आहे कॅपचा, एंटर कॅपचा मध्ये. ठीक आहे, आणि हा नंबर टाकल्यावरती खाली यायचं आणि इथं मी सहमत आहे हा बॉक्स इथं क्लिक करून OTP पाठवा याच्यावर क्लिक करायचं आहे. बघा, इथं लाभार्थीचा आधार क्रमांक टाकायचा आहे, जे लाडकी बहीण योजनेचे लाभ घेत असेल, केवायसी करत असेल त्याचे स्वतःचा आधार क्रमांक टाकायचा आहे. एंटर कॅपचा इथं जो बॉक्स आहे, हा जो नंबर इथे येत असेल तुमच्याकडे, जो नंबर येत असेल तोच नंबर इथं टाकायचा आहे आणि खाली आल्यावर मी सहमती आहे इथं क्लिक करा, OTP पाठवा असं टाकायचं आहे. आणि नंतर OTP पाठवा याच्यावर क्लिक करायचं आहे. वरती आधार क्रमांक टाकून द्यायचा आहे, इथं कॅप्चा मध्ये जे नंबर येईल तो टाकून द्यायचा आहे आणि मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली OTP पाठवावर क्लिक करायचं आहे. नंतर इथं OTP पाठवा याच्यावर क्लिक करून थोडासा वाट बघायचं आहे. बघा, साईट खूप लोड लेत आहे, त्यामुळे आपल्याला थोडस वाट पाहावं लागेल इथं. ठीक आहे, आणि तुमच्याकडे जर वारंवार असंच येत असेल, जास्त वेळ झाला तरी पण तुम्हाला वाट बघावं लागेल, OTP पाठवा असं येत असेल तर तुमच्या मोबाईल वरती OTP येईल, जो तुम्ही लाभार्थीचा आधार क्रमांक टाकला आहे, यानी की जो लाभार्थी आहे लाडकी बहीण योजना ज्यांची केवायसी करत आहे त्यांच्या आधार कार्ड वरती जो नंबर लिंक आहे तोच नंबर वरती OTP येईल. आपल्याला तो नंबर वरती OTP बघायचा आहे SMS बॉक्स मध्ये जाऊन. ठीक आहे, जास्त प्रमाणात केवायसी करत आहे त्याच्यामुळे वेबसाईट लोड लेत आहे, तर तुम्हाला वारंवार इथं करायचं आहे. होत नसेल तर दुसऱ्यांदा करा आणि OTP ची वाट पहा. थोडा टाइम वाट पाहिल्यानंतर तुमच्याकडे असं येईल केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, OTP टाका
आता जो आधार क्रमांकावरती मोबाईल नंबर टाकलेला आहे तुम्ही, तो नंबर वरती तुम्हाला ओटीपी येईल, तर तो ओटीपी इथं टाकायचा आहे. ओटीपी जर येत नसेल तर थोडा वाट बघा, ओटीपी येऊन लागेल. आणि जर नाहीच येणार तर नवीन प्रयत्न करा, ओटीपी येईल. ठीक आहे. आणि ओटीपी आला असेल तर इथं टाकायचं आहे 6 अंकी नंबर असेल ओटीपी. ओटीपी टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे. लक्षात असू द्या, जो लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे जी बहीण, तिची आधार क्रमांकावर जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर ओटीपी येईल. ठीक आहे. तर ओटीपी टाकून सबमिट करून द्यायचं आहे. ओटीपी टाकून जर तुम्ही सबमिट केला असेल तर नंतरचा पेज असा येईल बघा, ई केवायसी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आणि खाली असेल वडिलांच्या पतीचा आधार क्रमांक. नाही यानी की वडिलांचा असेल तर वडिलांचा आधार क्रमांक टाका, आणि पतीचा असेल तर पतीचा आधार क्रमांक इथं टाकायचा आहे. ठीक आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर इथं जो कॅप्चर कोड असेल तो इथं टाका, आणि खाली मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून ओटीपी पाठवा, असं करायचं आहे. इथं फक्त इतकंच लक्षात असू द्या की इथं तुमचा नाही, यानी की लाभार्थीचा नाही, दुसरे टाइम पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आणि दुसऱ्यांदा त्यांच्या आधार क्रमांकावर जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर ओटीपी येईल, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर इथं वडिलांचा नाही तर पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे, आणि हे इथं जो कॅप्चर दिसेल इथं टाकून मी सहमत आहे आणि ओटीपी पाठवावर क्लिक करून द्यायचं आहे. नंतर तुम्ही जर वडिलांचा आधार क्रमांक टाकलेला असेल तर त्याच्यावर जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर दुसऱ्यांदा ओटीपी येईल, आणि जर पतीचा आधार क्रमांक टाकला असेल तर पतींच्या आधार क्रमांकावर जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर ओटीपी येईल. तर ओटीपी इथं टाकून द्यायचा आहे आणि सबमिट करायचं आहे, हे दुसऱ्यांदा. ठीक आहे. इथं ओटीपी टाकून सबमिट करायचं आहे. ओटीपी टाकल्यानंतर हा पेज तुम्हाला बघायला मिळेल. जो तुम्ही आधार कार्ड पतीचा किंवा वडिलांचा टाकला आहे त्याचं नाव इथं बघायला मिळेल, आणि 3 ऑप्शन मिळतील. त्याच्यातून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. पहिला ऑप्शन आपण बघून घेता. इथं माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही, यानी की तुमच्याकडे कोणी नोकरी असेल किंवा होय किंवा नाही, इथे सिलेक्ट करायचं ऑप्शन आहे. तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि निवड करायचं आहे. सर्वात प्रथम इथं निवडा असा शब्द आहे, तर याच्यावर क्लिक करायचं आहे. निवडा शब्दावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन मिळतील, होय किंवा नाही. तर इथं होय शब्द निवडायचा आहे. जर तुमच्या घरात कोणी नोकरीला नाही आहे, कोणी निवृत्ती नाही घेतला आहे, पगार नाही घेत आहे, तर होय शब्द इथं निवडायचा आहे. होय शब्द इथं निवडून वरती तुम्हाला जात प्रवर्ग बघायला मिळेल इथं. ठीक आहे. तर याच्यावर क्लिक करा. इथं निवडा शब्द येईल. तुमची जी पण जात असेल, जसं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, अ ब क ड, सर्वसामान्य जो पण आहे तो निवडून घ्यायचा आहे. इथं हे 2 ऑप्शन इथं होय करून, इथं जात सिलेक्ट करून, इथं 2 नंबरचा जो ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचे लाभ घेत आहे, इथं ओके करायचे आहे और होय करायचे आहे. जिथं निवडा ऑप्शन हे बघा, इथं क्लिक करायचं आहे आणि इथं होय करून द्यायचे आहे. ठीक आहे. इथं पण होय झाल्यावर इथं होय झाला, इथं होय झाला. अनुसूचित जो पण तुमचा प्रवर्ग आहे हो सिलेक्ट करून इथे एक बॉक्स नजर येईल कोपऱ्यामध्ये, तिथे टिक मार्क करायचं आहे. ठीक आहे. टिक मार्क करून आपल्याला सबमिट करा असं करायचं आहे. सबमिट करा याच्यावर क्लिक करून थोडं थांबायचं आहे. थांबल्यावर तुमच्याकडे असा मेसेज येऊन लागेल बघा, सक्सेसफुली तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. समजून घ्या, तुमची ई केवायसी झाली आहे. हे जे मी सांगितले आहे तसं करून बघा आणि तुम्ही वाचत जा. जे पण आहे होय नाही ते तुम्ही सिलेक्ट करताना वाचून घ्या एकदा आणि नंतर होय किंवा नाही असं सबमिट करा. ठीक आहे. सर्व व्यवस्थितरित्या करून घ्या. तुमची ई केवायसी आरामात होईल. अगर होत नसेल तर थोडा वाट पहा, कारण की खूप लोड आहे वेबसाईटवरती. ट्राय अगेन, ट्रॅफिक असं ऑप्शन येत असेल तर तुम्ही बघून घ्या आणि असं ई केवायसी करून घ्या. ठीक आहे.